अगं जरा स्वतःच्या मनासारखं राहायला शिक आता. तुझी जाऊ बघितली का कशी सासूशी गोड गोड बोलून कशी तिच्या संग गोड राहते ते, तसं तू बी जरा सासूशी गोड गोड बोलत जा. आणि हा सकाळी एवढ्या लवकर नको उठत जाऊ बाई, सगळ्यांच्या पहिले तूच उठतीन कामाला लागती. तुझी जाऊ कशी किती वेळ झोपून राहते बघितलं मी आता 15 दिवस राहिले तेव्हा. भामे बरं ऐक, जरा सासूशी गोड राहा. अगं तुझी जाऊ कशी तुझ्या सासूशी गोड गोड बोलून गोड राहती तशी तू बी तुझ्या सासूशी गोड गोड बोलत जा. आणि हा नवऱ्याला जरा मुठीत धर बाई, नवरा मुठीत असला ना का सगळं मनासारखं होतं. अलकीचा फोन आहे का? हा अलकीच आहे. बरं मी काय म्हणते, स्वतःकडे लक्ष दे बाई, एवढं काम नाही करायचं. आणि इतक्या सकाळी नको उठत जाऊ, कितीदा सांगितलं तुला जरा दमन. बरं ऐक अलके, हे अण्णा आलेत, तुला माहितीये ना कसं टुमका असतं माझ्या मागं ते. हा तुला ना जरा वेळाने फोन करते मी. हा करते आता, ठेव. तुला बंद कर, तुला बंद. भामे तू काय डोक्यावर पाडली का ग? अरे तू आता 15 दिवस राहिली ना त्या पोरीक, आणि तरी परत फोन. मी 15 दिवस राहीन नाही तर महिनाभर राहीन, तुम्हाला काय करायचं? अरे पोरगी आहे ना माझी. आवाज वाढू नको. आवाज वाढू नको, डोक्यात जाऊ नको. तुला मी काय सांगतो कळत नाही का? तू राहिली 15 दिवस तास तास बोलत. अगं जास्त बोलू नको, सुखाचा संसार चाललाय तुझ्या फोननी. काहीतरी तू तिथं भांडणं कुदळ वाढवशील. भामे तुला समजत नाही का सांगितलेलं एकदा? सगळं समजतं. जसं मी काढलं तसं माझी पोरगी काढायची नाही सांगून ठेवते. काय काढलं म्हणजे खाऊ घातलं, सगळा संसार सांभाळला आणि काय काढलं? अगं भामे तू माव डोकं खवळू नको बर का. काय खाऊ घातलं तू? आणि तू ऐक ना, तो नाही खाऊ घातलं तर काय मी उपाशी मरण का? हे पा, मी माझ्या पोरीशी बोलत होते आणि तिच्या संसारात थोडंफार लक्ष देणं मला. हात आणि बोट करायचे नाही. मी शंकर आहे, माव डोकं सरकू नको. काय करता तुम्ही? अगं त्या पोरीचा संसाराचा इस्कोट करायचा का तुला ते सांगतो 10 वेळा. नको फोन कर. मी काय इस्कोट करायला निघले का? 4 गोष्टी समजावून सांगत होते. भामे तुला कळतं का नाही काही? काय कळतं का नाही? तू माझ्या नजरे समोर नको होय. तू जर डोकं गेलेलं आहे तू. मला बी नाही राहायचं तुमच्या बरोबर. जाते मी. तुझ्या वाचून काय राहत नाही. जा तू. कोण खाऊ घालतं तेच बघते ना मी आता. कुठं खाईन, हॉटेलात खाईन, कुठे दिवस काढीन, हाताने करीन नाही तर काही करीन. तुझ्या वाचून जाणार आहे का? तू निघ. गावातलं कोण खाऊ घालतं ते पण बघते मी आता. जा तू जा. आणि पोरगी माझी एकटी तीच नाहीये, तुमची बी आहे ना. तुम्हाला नको का काळजी तिची? अगं मस्त काळजी, पण तू यासारखी पाहिली नाही बायको. होय भो, जा जा. मस्त काळजी बायकोला बाहेर काढायला निघले. जातेच आता. हो तू पाहतो मी कोण सांभाळतय तुला. कुठं जाती तू? अगं मी कुठे खाईन, कुठे जमिनी खाईन, हॉटेलात खाईन, हॉटेलात भाभी मला थोबा नाही. तुमचं थोबाड इथंच खात. कोण खाऊ घालतं ते पाहिले तसे भुकणारे. जा कुठं जा, तिथं जा. मला शिकीतील, मला सांगती. बघते ना कसा म्हातारा अडवतो ते. कोण खायला घालतं तेच बघते मी आता. नानी काय झालं? काय बडबड करत चालल्या? ते डंगर तुझा अण्णा नाही तसं भांडला माझ्याशी. झालं मी त्याला सोडून आता. काय बघते ना कसं कोण खाऊ घालतं त्याला आता. ते का बरं कोण खाऊ घालन? चला तुम्ही घरी. येऊ काय झालं का नुसतं वाचा भांडतय माझ्याशी ते म्हातारं. अहो नानी माझ्यासोबत चला. नको बाई, आता त्याला सोडून चालले मी. मला राहायचंच नाही त्याच्या बरोबर. आता कुठे जाणार तुम्ही? माझ्या घरी चला. नाही जाते, कुठं बी जाते मी आता. अहो मी तुमच्या घरी चला नाही म्हणते, माझ्या घरी चला म्हणते. चला चला चला. नुसती बडबड माझ्या मागं भांडणं करतं नुसतं म्हातारं. नानी चालूच राहत. नानी अण्णाचं एवढं मनावर नका घेत जाऊ. म्हातारा माणूस आहे, जाऊ दे बसा इथं. आणि मला सांगा सविस्तर काय झालं ते. म्हातारं घरी असलं की नुसती कुरकुर करतं बघ. आता माझी पोरगी लहानी, तिच्या घरी वाद चालू आहे. आता ती बिचारी जास्त सहन करते त्या जावेचा आणि तिच्या सासूचा. म्हणून तिला 4 गोष्टी सांगायला गेले का नको बाई आता तू नको जास्त सहन करू. तर हे म्हातारं माझ्यावरच कावलं. नाही तशी बडबड केली, मग आला मला रागन. चालले आता मी घर सोडून. कशाला घर सोडून? आता हे घर सोडून जायचे दिवस आहे का बरं नानी? अहो फटका तोंडाचे अण्णा चालूच राहतं नवरा बायको मध्ये. आणि तुम्ही असं केलं कसं होईल सांगा बरं? मग त्या म्हाताऱ्याला समजू नाही होय आपली पोरगी त्रास काढते तिथं म्हणून. तुम्ही कुठे जायचं नाही, गपचूप इथं थांबा माझ्याकडे. बरं तुम्ही जेवण केलं का? आता किती केलं तर माझी पोरगी आहे बाई ती. तिला त्रास झालेला मला चांगलं वाटेल का? कळतंय नानी मला, तुम्हाला त्रास होणारच आहे ना. पण त्या म्हाताऱ्याला नाही कळत ना. आता समजून घ्या थोडस. चला मध्ये चालता का? चला.
चला मध्ये. काय म्हाताऱ्याचं चालूच राहतं. काय दाढी खायची रे, दाढी करता येत नाही का रे? काय करून तरी उपयोग आहे डेपुटी, हिला टोचायची तीच नाही राहती तर काय फायदा ते करून. हा तिला तर बोलण्याने टोचितो, मग ती कशी राहील? तर नीट बोलायचं ना. काय झालं अण्णा? काय नाही भाऊ, काय गणगणी? देवा काय चायला लय वैताग आलाय भाऊ. हा फाट्यावर जाईल का रे कोणी? काय झालं? काय नाही, थोडं वडा ते भूक लागलेलं वडापाव आणायची होती जरा. वडापाव? हा भूक लागले नामदेवराव. अन्नासाठी घेऊन ये तुम्ही, काही काम हा नाही ते मला. थोडे तर हाय हाय दर थोडे पैसे दे, आण ते राव, वडापाव भूक घेऊन लागली. आणणार. आण 2-4 आण वडापाव. काय यार, लय वैताग काय आलाय. झालं? झालं काय? कम हे नामदेव भाऊ, मी लय कटाळू होत्या म्हातारी राव डंगरी समजून सांगून कटाळले नुसती भांडती असतो. आज इतकं डोकं तर आपलं मी हुसकूनच दिली भाऊ. काय तुम्ही नवरा बायको दिली होय. हा भाऊ मी आज लय लय भांडण झालं आमचं. म्हणलं नीट तू डगले बाळ तोंड नको दाखवू. आता ते सुगंधाताई बरोबर गेली म्हातारी इथं. मी तरी म्हणलं सुगंधाताई काय घेऊन चालली? जाऊ दे भांडणं झाली होती मरू का दे. तुमची? हा भाऊ नामदेव मी खरंच भांडलो. आज जा म्हणलो कुठेही जा खड्ड्यात जाऊ. मला जाऊ दे मरू दे, ते आता नको काढू माझ्या बरं दुकानात. बरं बरं शांत राहा, शांत राहा. थांब. माझी बायको जाती, तुमची बायको जाती. तुमचे रोजचेच भांडण आहेत, पण ह्या म्हाताऱ्याला झालंय काय भांडायला? तुमचा सगळा संसार होऊन चुकला, काय भांडता आता? काय भांडता? नामदेव अरे मी कटाळू सांगून त्या लेकीच्या परपंचात दे लक्ष. हिला फोन कर, आकीला फोन कर, तावडीला फोन कर. कटाळू भाऊ आज पराकोटीची भांडण. म्हणलं मला थोबाड दाखवू नको, मी हुसकून दिली भाऊ शपथ. काही म्हण मला तू आज मला ना काही नाव ठेवलं ना तरी चाललं, पण आज लय तापलं. तुम्ही ह्या तरुण पोराला सांगायचं ना, बायका संग भांडण करू नका. तुम्ही नवरा बायको भांडण करायला लागली. काय हो, काय फक्त आता मीच वाईट गावात आहे. राहिलोय बिगर भांडणाचा बायको संग. माझ्या एखाद्या मा बी होतं काय काय माहिती. करायची का? ऐकतं येणं. नाही, आपण जय- तिघं सारखे होतो ना. वडापाव आणून दे त्यांना. नाही, नाही, नका भूक- किरकिर घालू आता आज लय भूक म्हातारपणात. लागले ते श्याम तेवढं काम ए, कर गाड्या भाऊ. जा तेवढं आणून दे. तेवढं काम कर भाऊ. अण्णा अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, बायको गेली म्हणून. मला अनुभव आहे चांगला. मजेत राहायचं, तुम्हाला सांगतो. खायचं प्यायचं एन्जॉय करायचा. थोडी संग आणू का 90? नको भाऊ नको. कुठं डोकं खराब झाले, कुठं मी बसन कोणाला तरी परत तिला शोधित आणि बदकीन तिला म्हातारपणात कुठं बसतोय करी. जाऊ दे मग. वडापाव घे. एवढा भूक लागली मला. आण मरू दे, जे होईल तिथं उजेडल. टेन्शन घ्यायचं नाही अण्णा. नाही. शामराव सोबत तुमच्या कायम स्वरूपी. ठीक आहे, ठीक आपण दोघं राहू सोबत, टेन्शन नका घेऊ. अरे देवा. सुगंधा ते पाय आलंच म्हातारं. जरा दम पडत नाही म्हाताऱ्याला. हा मी बोलते, थांबा इथेच थांबा तुम्ही. अण्णा बोला ना. पाणी आण जरा गलासवर पाणी आण. अहो अण्णा तुम्ही बाहेर का बरं बसले खायला? तू पाणी आण मग पाहू. अहो अण्णा पण घरामध्ये चला ना खायला, बाहेर का बरं बसले? हो सारं सांग. बस जरा खाली बस, मला खाऊन दे, भूक लागली. अहो अण्णा पण तुम्ही वडापाव का बरं खाताय? नानी कुठे गेली? हो सुगंधा तुला खरं सांगू का, तू पोर आहे. तू ऐसी लपवायचं काय नाही, मग डोकं आहे ना आज लय गेलेलं आहे. अरे पोरी ऐक ना, तिला वाटलं डंगरीला मी उपाशी मरण ना. आण नाही येयो. मी वडापाव नाही तर काय हॉटेलमधून काय आणून खाईन माहिती का तुला. अहो अण्णा तुम्हाला भूक लागली मग मला सांगायचं ना. मी कोण नाही का तुमची? तिला काय वाटलं उपाशी मरण आण ना. तिच्या वाचून उपाशी मरण. आम्ही हॉटेलात खाईन नाही तर कुठं खाईन. माझं ना सध्या आहे ना, माझं डोकं आहे ना इतकं तापलंय तुला सांगू का पुरी. मला तू डंगरी नको नको झाले. अहो अण्णा कवर हा वडापाव खाताय? चला मध्ये मी तुम्हाला जेव घालते. काही नको पुरी, तुला त्रास नाही देणार मी. ऐक ना, मी उपाशी नाही मारणार एवढं. मी हॉटेल खाईन कुठं खाईन, पण त्या म्हातारी तुला सांग खरं सांगतो काय झालं. आल काय ना मोठी पोर. हा. अरे कायम तिच्या फोन प्रपंचात कायम लक्ष तिच्या त्या लेकरीत आणि त्या जावायचं त्या पोरीचे भांडणं सुरू झाले. अरे सुगंधा ऐकत नाही. म्हातारीला म्हणलं नको. गरज आहे का सुगंधा? ती आता 15 दिवस राहून आली त्या अलकीक लेकीक. आल्यावर सुद्धा सकाळ संध्याकाळ तास तास फोन चालवतो. दुसऱ्या त्या पोरीच्या संसारात इतकी ढवळाढवळ केली. तिच्या संसारात काय झालं, भांडणं सुरू झाली तर काय करायचं हे तिला समजून सांगेल. माझ्या गुरागली ती. चांगलं सांगितलं लेकीच्या संसाराचं, मला उलट पालट बोलायला म्हणली तुला काय कळतं म्हातारे. आणि मी कसं आहे मग मग डोकं जे सरकलं ना, म्हणलं डंगरे तू निघ. तू या वाचून मला काय राहणार नाही म्हणलं. मी कुठेही खाईन काही करीन, पण तू या वाचून आणि मी हाकून दिली तिला. इतकं तापलो.
पोटच्या पोरीच्या प्रपंचाचं कळून नाही गेलं त्याला काय करू सांग बरं. आता मला आहे ना त्या म्हातारीची गरज नाही. मग डोकं तापलंय. आणि ऐक ना मी आता कसाय राहीन पुढे खाईन. हो मी चाललो आता जातो मी आता वृद्धाश्रमात जातो. वृद्धाश्रमात कशाला चालले अण्णा? अगं वृद्धाश्रमात राहायला नाही. मग? माझी एक मैत्रीण आहे तिथं वृद्धाश्रमात. अय्यो. तेव्हा मामा फोन होतो. मी काय करतो सांगू का तुला. आता त्या म्हातारीला देवळात घालून माळ घालितो आणि घरात आणतो. माव धुणं भांडे परपंच चालला पाहिजे ना. हिचे मला हे नकोच. अहो अण्णा काही पण काय तुम्ही ती मैत्रीण घरी लग्न करून आणणार? अरे बाबा माळ घालतो लग्न नाही. आम्ही काय करू म्हातारपणी. मला खाऊ घालीन कोण. धुणं भांडे स्वयंपाक पाणी कोण करीन. मी जाऊन येणार तिला आणणार आहे. आणि तुला सांगतो योग मला काय तू पण आडू नको. आता तू पोर म्हणून तुला 2 शब्द सांगायलो. त्या म्हातारी वाचून डंगरी वाचून माव काय राहायचं नाही. मी चाललो आता. माझ्या मनाचा राजा आहे मी राजा. मी आता त्या म्हातारी आणतो दुसरी तिच्या उराव आणतो. दर तिकडं त्याच्या हरभरा. भाई काय करावं ह्या नानी. ओ नानी ऐकलं बाई मी सगळं. ह्या म्हाताऱ्याच्या काय डोक्यात ना काही सांगता येत नाही. जाते नाही तर थोड्यासाठी आणायची ती दुसरी बाया. अहो आता कशाला जाता तुम्ही? होईल त्यांचं राक्षांत. तुला माहित नाही सुगंधा म्हाताऱ्याने एखादी गोष्ट डोक्यात घेतली ना ती पुरी करतोच. समजत नाही भाई म्हाताऱ्याला. 40-45 वर्ष झाले त्याच्या बरोबर राहते ना. आता निघालंय दुसरी बायको करायला. मला जाऊ दे बाई. ते नाही तर ते डोक्यात आलं ना ते करायचं. त्या बायला कोणच्या आणायचं वृद्धाश्रमातल्या बायला नानी नाही आणणार ते. सुनंदा माझ्या म्हाताऱ्याची मला माहितीये बाई सवय सगळी. जाते त्या मला येऊ द्या. बघितलं का सुगंधा गेलं बाई एकदाच घर सोडून गेलं. आता अगं त्या बाईला आणलं तर काय करायचं आता. नाही नानी नाही आणणार. अण्णाला कळतं तेवढं. एवढं वय झालं तर या म्हाताऱ्याला डोक्याचा भाग नाही अजिबात. हो ते म्हटले असं रागाच्या भरात काही. रागाच्या भरात कसलं आणलं मग काय करायचं त्या बाईला. नानी रडता कशाला तुम्ही सांगा बरं. तुम्हाला बघून मला रडायला यायला लागला आता. अगं एवढ्या वर्ष राहिलो ना बरोबर. आता सुस्त वय आहे. हो नानी आता काय बोलाव मलाच काही कळत नाही. अण्णा पण असे कसं काय म्हटले. मी चाललो मैत्रीण. काय झालं सुखात नानी कम रडती? काय झालं म्हणून काय विचारतो ना आम्हा. हे डंगर गेलं ना दुसरी बायको करायला. पार माझा संसार मोडायची वेळ आली आता. हो डेपुटी दुसरं लग्न करायला? अण्णा आहे ना वृद्धाश्रमात गेले लग्न करायला दुसऱ्या पुरीसोबत. तुमची किरकिर झाली काय? लई भांडण झालं दोघांचं. अरे हा म्हणूनच अण्णा वाटाने किरकिर हे करीत चालले होते काय नु गणगण करीत चालले होते. मला म्हणले मी चाललो आता वृद्धाश्रमात चाललोय. मला पण तेच म्हणे मी आणतो म्हणे एखादी मैत्रीण ती सोबत लग्न लावून येतो म्हणे. आता बघितलं का ना आम्हा. बरोबर आता लक्षात आलं. मला एकदा म्हणले होते ते वृद्धाश्रमात माझी मैत्रीण आहे आणि मला लई दिसा मला एकदा म्हणली होती मला घेऊन चल म्हणून. मला वाटतं बहुतेक तिकडेच गेले. म्हणजे तुला बी माहिती तर नाम आहे सगळं. मला माहिती पण मला काय माहिती एवढं. मला वाटलं चाष्टावरी म्हणत असतील. कशाची चेष्टावरी गेलं त्या बाईला आणायला आता ते म्हातार. का बरं काय तुमची भांडणं झाली काय? हा झाले सकाळी थोडे भांडणं. कशावरून झाले ते पण सांगा डेपुटीला. आता सगळं सांगायचं का? म्हाताऱ्याला समजत नाही भाई. काय झालं ते नेमकं तुमचं? काय नाही त्या पोरीला फोन केला माझ्या म्हणून त्या म्हाताऱ्याला राग आला. पोरीला फोन केला राग आला? मोठी पोरगी ना तिला आता तिच्याकडे जाऊन आल्या वाटतं. सारखे 1-1 तास फोनवर बोलत होता नानी. मग अण्णांचं म्हणणं होतं 1-1 घंटा काय बोलत ती पोरींसोबत. त्यांच्या घरात भांडणं व्हायला लागली. आता अण्णांचं बरोबर आहे. नानी आई म्हणून नानी त्यांच्या जागेवर बरोबर आहे. आता ना मला सांग माझी पोरगी आहे का नाही ती. जसं मी त्रास काढला तसं ती नाही काढायचा. आणि तिची सासून तिची जाव तिला लय जाच करू राहिली. हाय पोरी करता जीव तुटतो पण अण्णाला नाही आवडत ना. अण्णा एकटा बोलायचं नाही लांब जाऊन बोलायचं. कशाला त्यांच्या एकटा बोलायचं. आणि तुम्ही नवरा बायको आता कशाला किरकिर करतो. तुम्ही दोघं जिथं आहेत ते पोरग तिकडे दोन्ही लेकी चांगल्या नाद येतात आणि काय किरकिर घालता तुम्ही उगाच. म्हाताऱ्याला समजू नाही भाई. ह्या वयात चाललंय खुशाल दुसरी बायको करायला. आता म्हाताऱ्याला सांगावं कोणी ते. मला माहिती आहे अण्णाचं एकदा मनात घेतलं ना काही ना काही नाही. आता ती दुसरी बाया घेऊन यावं तुमच्या इथं. डिपुटी असं नका म्हणू. ती नानी अजून टेन्शन घे. बघते ना मी आता कसा म्हातारा आणतो ते दुसऱ्या बाईला. काय पाहती तू. आणणारच आहे मी डेपोटी. मी आणणार आहे. मी ह्या म्हातारीने ना मला इतका जाच केलाय ना लय त्रास दिला. मी खरंच आणणार आहे. तू बघतच राहा. कशा आणते बघते ना. रक्ताचं शिपण करीत दारात सगळं आणून तर बघा मग सांगते. अगं काय रक्ताचं शिपण करते तू. शंकर आहे यो अण्णा. म्हणे मला शंकर challenge आहे. देते काय. अगं म्हातारी तू किती भांडली सकाळी. काय तुला सांगितलं होतं मी. काय सांगितलं काय होतं मी? भांडले पोरीसाठी भांडले ना. हे बघा हे नामा बघा बाबा तुम्हीच बघा आता काय तुम्हीच समजून सांगायला. आपलं तर रद्द झालं मोठं डोकं. नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ. म्हातारा करते दुसरी बायको. तुम्ही दुसरा नवरा बघा. श्याम्या या म्हाताऱ्याने बिनलायची नाही मी. मला ह्योच नवरा पाहिजे. ह्यानी लाच सोडली म्हणून मी नाही सोडली.
आलाय सांगायला. काय झालं काय अण्णा काय लावलंय तुम्ही तरुण पोरावरी नवीन लग्न झाले आणि कशाला हसता बिडा तुम्ही अण्णा काय चाललंय. अरे बाबा पाहिलं की ही म्हातारी. अरे हसू नको तो काय करू बाबा. अरे तिला सारं खरं वाटलं ना. अरे नामदेवा 40 वर्ष झाले हिच्या संग संसार केला, हिला कळू नाही का रे. अरे माझं म्हणणं काय आहे, तळतळ काय आहे, लेकीच्या परपंचासाठी सारा जीव तुटतोय. हिला कळायला नको का हे. शेवटी हे नाटक करायची पाळी आली. नामदेवा आत्ता 15 दिवस ही लेकी करायली. 15 दिवस राहून आले सुद्धा सकाळ संध्याकाळ बरं त्या पोरीचं चांगलं आहे बरं का. संसार चांगला चाललाय रे. सासू जुरे फटकळे, नवरा जीव लावितोय, सगळं चांगलं आहे. कशाला लक्ष द्यावा. हिच्या आईने हिच्या प्रपंचात लक्ष दिलं का. नाही दिलं. आमच्या पोरीच्या प्रपंचात ही लक्ष देते. हिच्याच सुनाला विचार, हिच्या सुनाची आई करते का काय आमची येईन त्रास देते का नाही देत. माझ्या लेकाचा प्रपंच चांगला आहे. आणि मला तेच म्हणायचं अरे का तू बाबा तुझ्या पोरीच्या संसारात लक्ष देऊ नको, लय दखल देऊ नको. अरे डोळ्यांनी पाहिले तू उदाहरण तर नामदेवा. आणि हिला गोडी गुलाबीली समजा म्हणून मी आज नाटक केलं, आज भांडलो आणि हिला म्हणलं तू मेली मला, तू घर सोड, मी चाललो, मी दुसरं लग्न करेन. अरे 40 वर्ष हिचा एवढा जीव लावलाय. किती जीव आहे तिला माहिती. विचार तिला. जीव नाही तू माझा इतका. हाय ना, मी कुठं नाही म्हणते, पण बोलले 4 गोष्टी पोरीशी तर काय बिघडलं. काय वेगळं सांगत होते का काही. काय काय असं करते. अरे काय करू यार नामदेवा. हिला कळत कसं रे. मग माड आता ऐक मी तेच सांगतो का लक्ष नाही द्यायचं. सुखात चाललंय सगळ्यांचं. आपल्या पोरीच्या कोणी देत नाही, सुनेच्या द्यायचं नाही, तूही देऊ नको. अरे बाबा सासू सासरे सांभाळणं काम आहे तिचं. बोलत असेल ही बनाव घेते आणि मला उलट बोलत. मला फक्त या काळात आहे जर आपण चुकीचं वागलो, चुकीची दखल दिली तर प्रपंच तोटात होऊ नये म्हणून तळतळे त्याने म्हातारी भाव डोकं खाती ना परत. बरं तुम्ही दोघं शांत बसा आता. हे बघा लक्षात आलंय आमच्या काय झालंय ते. नानी अण्णा म्हणते तसं बी ना तुम्ही जेवढा हस्तक्षेप करायचा थोडाफार केलाय. आता इथून पुढे त्यांचा सुखी संसार चाललाय त्याच्यात परत ही करू ना. तुम्हाला चांगल्या 4 गोष्टी सांगायच्या ना तर सांगा. काय होतंय आईनं मुलीच्या याच्यात हस्तक्षेप केला ना चांगले चाललेले सुखी संसार तुटत येत. तरी मी म्हणलो माझी बायको कोण येत नाही मला ना याच्यात काहीतरी वेगळंच असतं. तिच्या तिला शिकित असेल ना. तुम्ही चांगले ते नका सांगू. वा घरी चला. केलाही नाही परत काम काय ते भाऊ. अरे आज चाललंय काय आमचं काय नाही. ठीक आहे नामदेवा मला कळालं सगळं. तिलाही तिच्या 4 गोष्टी कळाल्या. तुझी तूक तुला कळाली ना. नीट या पुढं प्रपंचात पोरीच्या लक्ष द्यायचं नाही. आपल्या लेखाम आहे, शेती आहे, मी मला जपणं काय जपायचं काय आधीच नाही का आधीच नाही काय नाही. नानी तुम्हाला सांग का किती मजा केली. अण्णा कोणची बाईको आणत नसतो काही नसतो. आता एकच करा तुम्ही दोघं बी बरं का. अण्णा तर काय हस्तक्षेप करीतच नाही. तुम्ही बी आता त्या पोरीच्या तिकडे हे करू नका. आणि फोन केला ना तर बाई काय चाललंय बाई काय नाही एवढं विचारायचं. आपल्या तिच्या सासू संग बोलायचं, आपल्या जावाई संग बोलायचं. पण आपला सूर तिथं भांडणं लावायचं नाही पाहिजे. एवढं लक्षात घ्या तुम्ही दोघं. नाही करायची. पण या म्हाताऱ्याला सांगून ठेव नामा परत त्या बायाचा विषय या घरात नाही निघायचा. गंमत करू नका. तुला मी उगच काय करू मी किती किती जीव राहू या म्हातारी साऱ्या गावाला माहिती. गेल्याशिवाय भांडणे मिटणार हे दोघं मला माहिती. पेटत येत मी आणि थोड्या वेळाने गोड बी होते. 2-4 शब्द जा तुझा शाबा आम्ही ते कळालं आम्हाला कळालं. आम्ही तुला कसं सांगू किती जीव आहे बायला तुझ्या. मी तुझ्याशिवाय माव विश्व कोणी जग नाही ग वेगळं. अगं तुझ्यासमोर भांडून मी दुसरं लग्न करी तुला कसं काय खरं वाटलं. बावळाट गोळाची हे वडे मला माहिती तुला आवडा. त्यात मी 2 वडे जास्त आणलेत. किती वेळा सांगितलं तेलकट खायचं नाही म्हणून. मी 2 तर घास खाल्ले तुझ्यासाठी आणलाय. आणि ऐक या पुढं असं रुसायचं नाही. पहिला घास भांडत नको जाऊ बरं का. काही भांडती तू. मग तुम्ही बी काही बोलायचं नाही. ती दुसरी बाई आणीन आणि काय करीन हे काही बोलायचं नाही. बरं खा तू खा. तुला लय आवडत का पाणी आणू.